नमस्कार मित्रांनो. तर आज आपण तिसरं प्रकरण सुरू करतोय. ॲट द फीट ऑफ मास्टर्स इथलं तिसरं प्रकरण, सदाचार, गुड कंडक्ट किंवा षटसंपत्ती. आता इथे या ॲट द फीट ऑफ मास्टर्स मध्ये गुड कंडक्ट म्हणजे सदाचार असा शब्द वापरलेला आहे, तर आपण तोच वापरणार आहोत. सदाचाराला 6 अंगे आहेत आणि सद्गुरूंनी ती अशी सांगितलेली आहेत. पहिलं मनोनिग्रह म्हणजे सेल्फ कंट्रोल ऑफ माइंड. दुसरं इंद्रिय निग्रह म्हणजे सेल्फ कंट्रोल इन ऍक्शन. तिसरं सहिष्णुता म्हणजे टॉलरन्स. चौथं प्रसन्नता म्हणजे चिअरफुलनेस. पाचवं एकाग्रता म्हणजे वन पॉइंटेडनेस. आणि सहावं श्रद्धा म्हणजे कॉन्फिडन्स. तर मित्रांनो, हे असे 6 जे अंग आहेत. अंग म्हणजे ते एकमेकास पूरक असतात. जसं सर्व विविध अवयवांनी आपलं शरीर पूर्ण होतं, तसंच हे या 6 यांनी सदाचार पूर्ण होतो, या 6 सद्गुणांनी. तर आता आपण एक एक करून बघूयात. तर सगळ्यात पहिला सदाचार जो आपल्याला करायचा आहे तो मनोनिग्रह, सेल्फ कंट्रोल ॲज माइंड. याला शम सुद्धा म्हटलेला आहे षटसंपत्तीत, किंवा मनाची साम्यता, साम्यावस्था किंवा साम्यता. तर अशी अनेक समानार्थी शब्द तिथे निर्माण होतात. कुठले याला आपण काय करत असतो नेहमी, की आपल्याला एखादा इंग्लिश मधला शब्द हे झाला तर ताबडतोब त्याला आपण मराठी शब्द घेतो. मराठीतला एखादा शब्द असेल तर त्याला आपण दुसरा ताबडतोब मराठीतला समानार्थी शब्द, इंग्लिश मधला समानार्थी शब्द, आणि असे शब्द छलातच असतो नेहमी, की याचा अर्थ तो, त्याचा अर्थ तो. परंतु आता मनोनिग्रह म्हणजे काय, तर सेल्फ कंट्रोल ॲज द माइंड. म्हणजे काय, तर शम. म्हणजे काय, तर मनाची साम्यावस्था. पण म्हणजे काय, साम्यावस्था आपल्याला प्राप्त करायची आहे मनाची, याचा अर्थ एक्झॅक्टली काय करायचं, हे समानार्थी शब्दांनी आपल्याला अर्थ कळतो का, तर हा कधीच विषय आपल्याला समजणार नसतो. पण आपण आपल्या स्मृतीत असलेल्या माहितीशी नवीन येणारी माहिती पडताळत असतो आणि नेहमी तुलनात्मकतेत शक्ती व्यय करतो. पुढून येणारी ज्ञानगंगा प्राशन करण्याऐवजी, म्हणजे पुढून येणारं ज्ञान आत्मसात करण्याऐवजी आपण काय करतो, तर त्या ज्ञानाचं पावित्र्य आपल्या पूर्व स्मृतीत जे काही ज्ञान आहे त्याच्याशी तुलना करण्यात आपलं जीवन व्यर्थ घालतो. मित्रांनो, नामधेयम किम फलम. नाव काही असू देत ना, त्यात काय सांगायचं आहे सद्गुरूंना, ह्याकडे आपण लक्ष दिलं. तर तेव्हा ॲट द फीट ऑफ मास्टर्स ह्या पुस्तकाची रचना म्हणजे इनिशिएशनच्या आधी जगद्गुरु जय कृष्णमूर्तींना त्यांच्या वयाच्या 10व्या-11व्या वर्षी जेव्हा हे संपूर्ण ज्ञान सद्गुरू देत होते, तर सद्गुरूंच्या पुढे असं असावं की हे संपूर्ण जगासाठी ज्ञान आहे, फक्त हिंदुस्थानाकरता नाही. कारण हिंदुस्थानामध्ये हे जे मी आता सांगितले की नाही शब्द, शम, मनाची साम्यावस्था, सगळे असे मोठे मोठे शब्द, आणि त्यानुसार सगळे अर्थ कळण्यास एखाद्या वेळेस इथल्या लोकांची त्या काळी बुद्धी सक्षम होती. परंतु समाजामध्ये, संपूर्ण जगामध्ये हे ज्ञान लक्षात यावं म्हणून सेल्फ कंट्रोल ॲज टू द माइंड असे सद्गुरूंनी जे कृष्णमूर्तींना त्यांच्या ज्ञान आराधनेच्या वेळी वापरलेले हे शब्द आहेत. तेव्हा आपण आपली उगीच खूप बुद्धी टाळण्यापेक्षा हे असे आपणही उपयोग, त्यात काय सांगितले आहे त्या सखोलतेकडे आपण चर्चा करू. त्यात वैराग्य जर जीवनात स्थिरावायचे असेल तर आपणास ऍस्ट्रल बॉडी व मेंटल बॉडी वर पूर्ण नियंत्रण असणे आवश्यक आहे. तर आपली ऍस्ट्रल बॉडी आणि मेंटल बॉडी याच्यावर संपूर्ण नियंत्रण आपलं असलं पाहिजे.
ऍस्ट्रल बॉडी म्हणजे वासना देह आणि मेंटल बॉडी म्हणजे मनोदेह. पुन्हा मी तुम्हाला मराठीत सांगितलं म्हणजे कळलं का हो आपल्याला? तर नाही. तर मग आता ह्या ऍस्ट्रल बॉडी म्हणजे आपली वैचारिक पातळी, आपल्या देहा व्यतिरिक्त जे काही होतं. बरेचदा आता जर समजा मी तुम्हाला सांगतो की ऍस्ट्रल बॉडीतून कसं ज्ञान येतं. डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे आपल्या आणि आपण एका खोलीत शांत बसलेलो आहोत आणि जर समजा तिथून जर समजा त्या खोलीमध्ये आपली आई प्रवेशली तर ताबडतोब आपल्याला लक्षात येते की आई आली. आपण डोळ्यांनी बघितलं नाही, ती बोलली नाही, काहीच नाही, परंतु तिचा आवरा, ती जी स्पंदनं आपल्या शरीराला स्पर्शली आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान झालं की आई असते. मी आई याच्यासाठी सांगितलं कारण आपल्याला अनेक लोकांचे हे म्हणजे आले असं कळू शकतं, परंतु आई ही प्रत्येकालाच कळते कारण तिच्याच हाडामासातनं आपण निर्माण झालेलो असतो. तर ते जे काही आपल्याला ते जे जाणवलं आई आली हे ऍस्ट्रल बॉडीला जाणवलेलं. तसेच आपल्यात अनेक विचार येतात, ते विचार मेंटल बॉडीला आलेले असतात. तर मेंटल बॉडीवरील कंट्रोल हा मनोविकारांवर ताबा ठेवतो की मन नको तिथे जाते, नको त्या गोष्टींचा विचार करतो, ह्या सगळ्या गोष्टींवर ताबा ठेवतो आणि तो असा असावा की कधीही क्रोधाचा उद्रेक होता कामा नये. म्हणजे मनोनिग्रह, मनोविकार तिथे उत्पन्न होणे. विकारातली पहिली गोष्ट आहे क्रोध. तर क्रोधाचा उद्रेक तिथे होणार नाही, मनामध्ये क्रोधाचा उद्रेक होणार नाही, अशा प्रकारे आपला मनोनिग्रह असला पाहिजे. बरेचदा मनुष्य क्रोधावर ताबा मिळवतो, पण उतावीळपणाचे काय? त्यावर ताबा मिळवणे जरा दुर्धर आहे, कठीण आहे. कारण क्रोधावर ताबा मिळवण्याकरता त्या क्षणी आपण तिथून निघून गेलो, वातावरण बदललं तर क्रोधावर ताबा किंवा क्रोधावर आपण तिथून जाऊ नाही शकत असेल तर आपल्याला एक आयडिया लहानपणापासून सांगितलेली असते, 1 ते 10 पर्यंत मनात पाढे मोजा, 1 ते 50 पर्यंत पाढे मोजा वगैरे असं सांगितलं असतं. म्हणजे तो थोडा वेळ गेल्याबरोबर ते जे आंदोलन देहात निर्माण झालेले असतात वैचारिक, ते क्षमतात आणि त्याच्यानंतर आपल्याला तो क्रोध निवळतो आपला. मागील व्याख्यानात आपण पाहिले की वैखरी ताब्यात असावी, म्हणजे हे जे बोलण्यावर ताबा असावा, बोलू नये, अतिशय कमी बोलावं किंवा मौनच राहावं. पण तुम्ही कधी अनुभव घेतला का? तास दीड तास गप्प बसलो की किती बोलण्याकरता ती जीभ आतल्या आत वळवळत असते. हा अनुभव आपण घेतला पाहिजे की जर समजा आपल्याला असं वाटतं की आपली इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत. मी अनेकांशी बोलताना अनेक जण मलाही म्हणतात की तू पण अतिशय शांत आहे, तुझे इंद्रिय तुझ्या ताब्यात आहेत, आणि तो सांगतो माझे पण इंद्रिय माझ्या ताब्यात आहेत. परंतु ह्या अशा प्रकारच्या प्रॅक्टिसच आपण करून बघितल्या, कारण काय आहे की पुढच्याचा इंद्रिय ताब्यात आहे की नाही हे ताबडतोब आपण बघतो. त्याने आपल्याला जर म्हटलं की अरे यार तुझं असं असं तू गडबड करतो आहे आणि तू शांत बसला पाहिजे, हे योग्य नाही, आपल्याला वाईट वाटतं. परंतु जर समजा आपण आपली परीक्षा स्वतःची घेतली आणि खरंच आपण बघितलं की आपले इंद्रिय ताब्यात आहेत का, तर हे मी जसं सांगितलं तुम्हाला की तास दीड तास एकही शब्द न बोलता सगळ्या लोकांमध्ये, घरात जर समजा आपण एकटेच आहोत तर आपण तोंडाने बोलत नाही पण डोक्यात विचार सुरू असतात, परंतु अवताल भवताल सगळे असताना तास दीड तास 2 तास एकही शब्द न बोलता राहा. ते सगळ्या लोकांना बघून आपली आतल्या जीव वळवळत असते की मी याला हे सांगायचं आहे, मला ते सांगायचं आहे. आता मध्येच 2-4 दिवसांपूर्वी आपल्या ह्या व्याख्यानाच्या नंतर मागच्या रविवारच्या एक मला फोन आला होता आणि तेच म्हणे की दिवसभर घरात कोणी नसतं, मी एकटं असल्यामुळे मी चुपच असतो, पण कोणी बोलायला नाही म्हणून मी चूप असतो की नाही. माझं मौन आहे का त्यावेळी? मुळी. तर मग आता जर समजा आपण एकटे असतो त्यावेळेस मी हे, कारण मी म्हटलं होतं की हे उत्तर मी याच्यात देईल आणि मी मुद्दाम सुरुवातीला उत्तर नाही घेतलं प्रश्न घेऊन, कारण काय या विषयातच येणार की आपण घरात एकटे आहोत. तर त्यावेळी मौन धारण करायचं याचा अर्थ वैखरीचं नव्हे तर मध्यमेचं मौन असलं पाहिजे, म्हणजे विचारांमध्ये मौन आलं पाहिजे त्यावेळी.
तर अशा प्रकारे एक एक स्टेप म्हणून आपल्याला वाढवायचं आहे. सभेत आपले अस्तित्व लक्षात येण्याकरिता होणारी वळवळ. आपण एखाद्या सभेत बसलेलो आहोत आणि सभेमध्ये मला लोकांनी बघितलं पाहिजे, मी ते व्याख्यान किती तन्मयतेने ऐकतो आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. अशा प्रकारचे अनेक प्रकार आपण करीत असतो. जिनसेन आचार्य म्हणतात, प्रवचनाला आलेले श्रोते मी किती लक्षपूर्वक प्रवचन ऐकले व त्यामुळे मी कसा उत्क्रांत झालो हे प्रवचन संपतात कधी सभेला कळेल याकरिता उतावीळ असा श्रोता असतो. फार मार्मिक असं त्यांनी सांगितलेलं. त्यांनी श्रोत्याचं वर्गीकरण केलेलं आहे. जवळपास 14 प्रकारचे श्रोते सांगितले, त्यातला हा एक प्रकारचा श्रोता. आणि तसेच त्यांनी वक्त्याचे सुद्धा वर्गीकरण केले आहे की वक्ते सुद्धा कसे असतात. मनावर इतका संयम ठेवायचा की विचार सदैव शांत क्षोभरहित असावे. विचार अतिशय शांत आणि क्षोभरहित असावे. त्याच्यामध्ये बिलकुल आंदोलन नसावी. मनात एक विचार आल्याबरोबर प्रतिविचार नसावा. दोन विचारांमध्ये आपल्याला गॅप निर्माण करता आली पाहिजे. दोन विचारांमध्ये गॅप निर्माण करता आली पाहिजे. हे बोलायला फार सोपं आहे, हो, अतिशय सोपं आहे. अनेकदा आपण ही प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस करतो आणि कधी विसरतो की दोन विचारांमध्ये गॅप येते का आपल्या. हे आपण आपल्याला ऑब्झर्व करता जर समजा आपल्याला आलं तर खूप सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या असतात. आपल्याला जर समजा अशा अनेक गोष्टी ऑब्झर्व करता आल्या तर खूप गोष्टी आपल्याला सोप्या होतात. परंतु सेल्फ ऑब्झर्वेशन करता येणं एक अतिशय दुर्धर गोष्ट आहे. कारण काय आहे की परमेश्वराने मनुष्याची घडण करताना त्याला डोळे दिले समोरचं बघायला, कान दिले इतरांचं ऐकायला, फिजिकल बॉडीमध्ये हे सगळे इंद्रिय दिले आणि ही सगळी इंद्रिय फिजिकल बॉडीमध्ये दिल्याच्या नंतर ही सगळी बाह्य म्हणजे बाहेरून ऍब्झॉर्ब करण्याकरता ही इंद्रिय दिली आणि त्याचीच आपल्याला सवय आहे. आपल्याला आता मी जे सांगितलं ऍस्ट्रल बॉडी आणि मेंटल बॉडी यालाही अशीच सर्व इंद्रिय आहेत. आपल्याला एकूण 7 बॉडीज आहेत आणि 7 बॉडीज मध्ये प्रत्येक बॉडीला हे 11 इंद्रिय आहेत. तर आपल्याला ह्या इनर बॉडीजचे इंद्रियांचं सुद्धा आपल्याला संयमन करायचं आहे आणि इनर बॉडीजला सुद्धा मन आहे, त्या मनावर निग्रह करायचा आहे. जड देहात ज्ञानतंतू किंवा मज्जातंतू इतके ताब्यात ठेवायचे की त्यांच्यातील उतावीळपणा, क्षोभ व वळवळ करणारे विचार एकदम स्थिर व नितळ असावेत. एकदम स्थिर व नितळ असावे. आपली मज्जातंतू, नर्वस सिस्टीम. एखाद्या वेळेस आपण काय करू की ज्ञानतंतूंवर आपण कंट्रोल घेऊ शकू की मला कुठल्या प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे, परंतु मज्जातंतूंच्या द्वारे आपली इंद्रिय ऍक्टिव्हेट असतात. तर काय म्हणतात सद्गुरू की तुम्ही मज्जातंतू, तुमची नर्वस सिस्टीम कंट्रोल करा. तुमची नर्वस सिस्टीम कंट्रोल करा. नर्वस सिस्टीम जशी जशी तुम्ही कंट्रोल कराल, नर्वस सिस्टीम तुम्ही जशी जशी तुमची कंट्रोल कराल तसे तसे तुमचे इंद्रिय आपोआप तुमच्या कंट्रोलमध्ये. परंतु हे जरी कठीण असले तरी ते तुला साध्य करायचेच आहे, कारण गुरुमार्गाची निवड तू केलेली आहेस. गुरुमार्गावर चालण्याची निवड तू तुझ्याकरिता केली आहेस. तेव्हा मज्जातंतूंवर जरी कठीण असलं तरी त्याच्यावर निग्रह करणे हे तुझे आद्य कर्तव्य आहे. आणि याकरता प्राप्ती आणि ह्या प्राप्तीकरिता जीव तळमळू लागला की ह्या स्थूल शरीराला नाजूकपणा आल्याखेरीज राहत नाही. स्थूल शरीर जितकं नाजूक होईल, जितकं सेन्सिटिव्ह होईल, तितक्या ह्या सगळ्या गोष्टी, स्थूल शरीर जितकं नाजूक होईल, जितकं सेन्सिटिव्ह होईल. नाजूक म्हणजे मला देहयष्टीच्या दृष्टीनं नाजूक असं म्हणण्याचा इथं अभिप्रेत नाही आहे. तर आपल्याला ऍब्झॉर्प्शन पॉवर आपल्यात खूप असावी. इतकं सेन्सिटिव्ह, आपले सेन्सरी ऑर्गन्स अतिशय सेन्सिटिव्ह व्हावे ही अपेक्षा आहे इथे. मन शांत ठेवण्याच्या प्रयत्नात धैर्याची व्युत्पत्ती आपसूक होते. आपण जसं जसं मन शांत करायला लागतो तसं तसं आपल्या धैर्य वाढत जातं.
या धैर्याची आवश्यकता गुरुमार्गावरील काटेरी वाटा तुडवताना उपयोगी पडते. कारण ह्या मार्गावर होणारी परीक्षा, येणारे संकट यांना न भीता तोंड देता येते. आणि मी तुम्हाला सांगू का, बरेचदा जेव्हा आपण गुरुमार्गावर वाटचाल सुरू करतो तेव्हा आपले निकटवर्तीय, की ज्यांच्याकडून असं आपल्याला वाटतं की यांच्याकडून आपल्याला मॅक्झिमम सपोर्ट मिळावा, तेच आपल्या विरुद्ध झाल्यासारखे आपल्याला वाटतं. हा अनुभव आहे. मी खूपदा माझ्या मित्रमैत्रिणींशी या विषयावर चर्चा करतो. थिओसॉफिकच मित्रमैत्रिणींशी नाही, इतर पण याच्यामध्ये, की असं कधी जाणवतं का की आपल्यालाच आपल्या घरातला आपला भाऊ आहे, मोठा लहान, किंवा आई किंवा वडील आहे, भाऊजी आहे, की ज्यांच्याशी आपली घरात खूप छान मैत्री आहे, तेच आपल्याला सतत अडथळा निर्माण करायला लागले का आपल्या कार्यामध्ये? त्यांचा तसा हेतू नसतो, तो अडथळा निर्माण करायला लागले असं आपल्याला वाटतं, कारण आपला मार्ग बदललेला असतो. त्यांच्यासाठी तर आपण आधी जसं चाललेलो असतो त्या मार्गाने जात असतो, तर ते त्या मार्गाने सपोर्ट आपल्याला त्यावेळी करत असतो. समजून घेतलं पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट सांगतोय मी इथं, सद्गुरूंनी जे त्याच्यात हे केलेलं आहे. म्हणजे ह्या टॉप्स ऑन द पाथ ऑफ ऑकल्टिझम हे वाचत असताना मला जे कळलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो बघा, की आपण आतापर्यंत ज्या मार्गाने जातोय त्या मार्गाने आपले कुटुंबीय आणि आपले निकटवर्तीय, आपले मित्रमैत्रिणी आपल्याला त्या मार्गाने सपोर्ट करत असतात. मार्ग आपण बदललेला आहे, आपण गुरुमार्गावर गेले आणि त्यांना ते माहीत झालेलं नाहीये. आपण असं सांगून त्यांना कळत नाही ना. जसं आपण आपसूक अभ्यासाच्या माध्यमातून आपला मार्ग बदललेला आहे, तर तो त्यांना कळणार नाही. उदाहरण देतो. आपण गाडीत बसलेल्या कारमध्ये किंवा बसमध्ये, एसटीत, तर त्या ड्रायव्हरने ते वळवलेलं असतं स्टेअरिंग आणि ती गाडी वळते. आपल्याला माहित असतं का की आता गाडी वळते आहे? ते ड्रायव्हरला माहित असतं. तर त्याप्रमाणे आपण या गुरुमार्गावर आपल्या जीवनाची गाडी वळवलेली आहे, आपण ड्रायव्हर आहोत, तर आपल्याला ते माहित आहे, इतरांना माहित नाही. ते तसंच आपल्याला सपोर्ट करत असतात आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे काहीतरी विरोधी सपोर्ट आहे, असा तो संकट असतो. त्याच्यामुळे आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला, निकटवर्तीयांना दोष न देता हे समजून घेतलं पाहिजे की मी ज्या मार्गावर जातोय तो मार्ग त्याच्याकरता अनाकलनीय आहे. म्हणजे घरात वादवितंडवाद होत नाही. मार्गक्रमणाच्या वेळी त्रास होऊ लागला की तेथून पळ न काढता मनाची चिकाटी किंवा स्थैर्य या गुणांचाही समावेश इथे होतो. मनाची चिकाटी तिथून पळ काढायचा नाहीये. हे असं आपल्याला जे काही संकट येत आहेत, माझ्या माध्यमातून मी असं वागायला लागल्याच्या नंतर माझ्या निकटवर्तीय जे आहेत त्यांना हे स्टिअरिंग वळवण्याकरता वेळ लागणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जसं जसं आपण लक्षात घेऊ, या गुणांचा समावेश, स्थैर्य आणि चिकाटी यांचा समावेश आपल्यात व्हायला लागला. कर्मनियमाप्रमाणे जीवनात प्रत्येकाला कुठला न कुठला त्रास हा होतोच. त्यावेळी स्थैर्य योगाने तो त्रास हलका वाटतो. म्हणजे पहा, चिकाटीने काय झाले आणि स्थैर्याने काय झाले. स्थैर्यामुळे काय झालं आपल्याला, तर स्थैर्यामुळे आपण शांत राहिलो, इतरांना समजून घेऊ शकलो की ते आपल्याला आता एकाएकी सपोर्ट का करत, कारण त्यांना तशी सवय आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कर्म नियमाप्रमाणे जो त्रास होतोय तो त्रास या स्थैर्य योगाने आपण सहन करू शकतो. गुरुदेवांच्या उपदेशाप्रमाणे माणसावर बाह्य उपाधी संबंधाने कसेही प्रसंग आले. बाह्य उपाधी संबंधाने, हे शब्द फार महत्वाचे आहेत बरं का. बाह्य उपाधी संबंधाने कसेही प्रसंग आले तरी ते त्याने मनावर घेऊच नये. कारण आपल्याला माहिती आहे की मी आणि माझा देह हे निरनिराळे आहे. देहात इंद्रिय आहेत आणि मी माझ्यात तेज आहे. मी म्हणजे आत्मा आणि आत्म्यात तेज आहे, परमात्म्याचा अंश आहे. ते तेज जे आहे ते पोहतच्या माध्यमातून माझ्यात म्हणजे आत्म्यात येते आहे आणि त्या ऊर्जेने इंद्रिय ऍक्टिव्हेट आहेत, हे आपल्याला कायम लक्षात असले पाहिजे. म्हणजे बाह्य उपाधी संबंधाने
कुठलेही प्रसंग आले तरी ते त्याने मनावर म्हणजे तो मनावर घेणार नाही त्यावेळी. तर त्याकरता हे कळलं पाहिजे की मी आणि माझा देह हे निरनिराळे आहे. देहाला कार्य करण्याकरिता इंद्रिय आहेत, तर माझ्यामध्ये म्हणजे देहांबरोबर इंद्रियाचं माझ्या बरोबर काय आहे, तर माझ्या बरोबर परमात्म्याचा अंश पोहतच्या माध्यमातून म्हणजे परमात्मा ते आत्मा ही जी जोडणारी लिंक आहे त्याच्या माध्यमातून परमात्म्याची जी ऊर्जा माझ्यात येते आहे त्या ऊर्जेच्या माध्यमातून माझे इंद्रिय ऍक्टिव्हेट असले पाहिजे याची मला पूर्ण जाणीव असते. ते त्याच ऊर्जेच्या माध्यमातून इंद्रिय ऍक्टिव्ह असतात. परंतु लोअर माइंड बाह्य विचारांच्या माध्यमातूनही ऊर्जा ऍब्झॉर्ब करत असते आणि निकृष्ट कृत्य करण्याकरता इंद्रियांना प्रवृत्त करते. जर समजा या लोअर माइंडवर म्हणजेच रजोगुणावर बाह्य विचारांचा प्रभाव पडतो म्हणजेच तमोगुणाचा प्रभाव आणि ते निकृष्ट कार्य करतात. परंतु जर समजा मला याची जाणीव झालेली आहे की मी आत्मा आहे आणि आत्म्यात परमात्म्याचं तेज आहे, त्या तेजाच्या परमात्म्याचं तेज म्हणजे सत्वगुण आणि त्या सत्वगुणाचा जर समजा म्हणजे त्या तेजाच्या शलाका बाहेर यायला लागल्या, ते तेज बाहेर यायला लागलं आणि त्याच्या अधिपत्याखाली माझा रजोगुण असला, तर माझे इंद्रिय माझ्या ताब्यात आहेत येतील आणि माझ्या ताब्यात ते इंद्रिय आल्याच्या नंतर आधिव्याधी, दुःखे, हानी, संकट यांचे त्याला काहीच वाटत नाही व त्या योगाने त्याने आपल्या मनाच्या शांततेचा भंग होऊ नये म्हणून प्रयत्नशील असले पाहिजे. कारण काय आहे की हे सगळं काही आपल्याला कळलं की आत्मा हा त्याच्यात परमात्म्याचं तेज आहे आणि त्याच्या माध्यमातून इंद्रिय मला कार्यान्वित ठेवायचे आहे. हे कळलं वळलं मी तसं करायला लागल्या क्षणीच म्हणजे जसा हा व्हाईट फोर्स आतून बाहेर येतोय तसाच बाहेरून ब्लॅक फोर्स की ज्याला मी परीक्षक म्हणतो जीवनाचे, ते बाहेरून आपल्या दमन करत. थोडस कठीण आहे समजायला. जर समजा ब्लॅक होल थिअरीचा अभ्यास करा तुम्हाला हे लक्षात येईल. ती सारी मागील कर्मांची फळे आहेत. हे जे काही दुःख संकट जीवनात येतात ती मागील जन्मांची आपली प्रारब्ध आहेत, घेऊन आलेलो आहेत आपण ते असे समजून ती आली असता मोठ्या आनंदाने त्याने ती सहन करावी. डिसायपलने आपण ती सहन करावीत आणि असे लक्षात ठेवावे की वाईट हे क्षणभंगूर आहे. कारण हे जे कर्म आहे प्रारब्ध हे संपणारच आहे. मी भोगून त्याला नष्ट करणार आहे, संपवणार आहे, म्हणून ते क्षणभंगूर आहे. आत्म्याच्या जीवनात जरी माझ्या जीवनामध्ये ते 5-6 वर्ष राहिलं तरी आत्म्याच्या जीवनात ते क्षणभंगूर आहे व सदा शांत व आनंदात राहणे हे आपले कर्तव्य आहे. त्यावेळी कधीही निरुत्साहित व उदास होऊन बसू नये. एखाद्या वेळेस तब्येत आपली बरी नाहीये, बरेच आता वाढत्या वयाने आहेत, मला एक कळलं मुकुंदादांना बरं नाही असं त्या मुकुंद आष्टेकर यांना, तर म्हणून निरुत्साही आणि उदास होऊन बसू नये. कारण आपण उदास झालो तर आपल्या भोवताली उदास स्पंदन प्रसारित होतील आपल्यात आणि सर्वच लोकात उदास वातावरण उत्पन्न होईल. आता जे काही प्रसंग हा उदास होण्यासाठी जो काही प्रसंग आलेला आहे तो प्रसंग माझा प्रारब्ध आहे ना, मग तो मला आनंदाने स्वीकारायचा आहे. देह यातना होत असतील परंतु ते सद्गुरूंनी मला देह यातना हे एक गिफ्ट दिलेलं आहे. मी तुम्हाला सुमना मावशींचं याच्याकरता उदाहरण मागच्या वेळेस दिलं होतं. मुक्ती मंदिराच्या प्रांगणात या पुस्तकाचं जेव्हा त्यांनी भाषांतर केलं तर त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांची किमो ट्रीटमेंट सुरू होती आणि त्यांनी राजाजींना जस्ट फोन केला आणि सांगितलं की असं याच्यातनं मी जाते, मी सध्या एका जागेवर स्थिर मला बसावं लागणार आहे, तर मी या पुस्तकाचं भाषांतर करू का? राजाजींनी म्हणाले की यू आर ग्रेट, ताबडतोब कर तू भाषांतर म्हणून राजाजींनी सांगितलं आणि त्या संपूर्ण
त्या संपूर्ण त्यांच्या ज्या आजारपणाच्या वेदना होत्या त्या वेदना क्षणभंगूर त्यांना वाटल्या. त्या पुस्तकाचं भाषांतर होता होता ते सगळा आजार त्यांचा बरा झाला आणि एकदम ठणठणीत त्या बऱ्या झाल्या पुस्तक संपता संपता. बघा की अशी ही संधी आहे जीवनामध्ये असा त्यांनी गृहीत धरलं आणि त्या संधीचा किती उत्कृष्ट उपयोग केला की आपण सगळे मस्त छान अभ्यास करू शकलो. आपण 10 व्याख्यानांमध्ये त्या एवढ्या उत्कृष्ट पुस्तकाचा त्या मराठी भाषांतर असल्यामुळे सोपा आपल्याला अभ्यास झाला. तर आपल्या भोवती आपण असं उदास स्पंदन प्रसारित न करता सुमना मावशींना डोळ्यासमोर ठेवा आणि तशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे. सर्वच लोकात उदास वातावरण आपण उत्पन्न करता कामा नये. हे एक आपलं बॅड कर्म होईल, निकृष्ट कर्म होईल. आपल्यामुळे त्यांची जीवन यात्रा कष्टमय होईल आपल्या सभोवतालच्या सगळे. फक्त घरातलेच नाही आजूबाजू शेजार पाजार सगळ्यांनाच कुठेतरी त्याचा त्रास होत असतो बघा. तसे करण्याचा आपला अधिकार आहे काय? इतरांना त्रास होईल असे करण्याचा आपल्याला अधिकार आहे काय? हा प्रश्न जर आपण स्वतःच विचारला तर उत्तरादाखल हेच कळेल की उदासपणा कधी आला तर त्याला नाहीसे करता आलेच पाहिजे. मग नाहीसे करता येण्याकरिता आपल्याला आता मी जसं सांगितलं सुमना मावशींनी त्याचा संधी म्हणून उपयोग करून घेतला. आपणही आपल्या जीवनात असा काहीतरी उपयोग करू अभ्यासाकरता. आता फार महत्वाचे मनाला स्वैर विहार करू द्यायचा नाही. मनाला स्वैर विहार करू द्यायचा नाही. मन इकडे तिकडे विहार करायला लागलं स्वैरपणे की आपोआप आपले पाय उठतात आणि चालायला लागतात. ध्यानाला प्रवचनाला किंवा अभ्यासाला बसलो की लगेच मनाची भ्रांती लगेच मनाची भ्रमंती सुरू होते. आपल्याला ते कळतच नाही की कधी कुठं मन फिरायला गेलं. लोअर माइंड आणि देह परस्पर विरुद्ध मार्गाने जात असतात. अशा वेळी मी देहाच्या माध्यमातून एका जागेवर ध्यानाला बसलेलो आहे आणि लोअर माइंड माझं सर्वत्र फिरते आहे. लोअर माइंड आणि देह परस्पर विरुद्ध मार्गाने जात असतात. मग कशी होणार हो कार्यसिद्धी? मी माझ्या हातांनी कार्य करीत आहे. मी माझ्या जिभेने सध्या बोलतो आहे. हाताने कार्य जाऊ दे, या क्षणातच बघू आपण. मी माझ्या जिभेने सध्या बोलतोय. जो विषय बोलतोय मी त्याच्या व्यतिरिक्त माझं मन कुठे दुसरीकडे गेलो तर मी तो विषय मांडू शकेन का? नाही. म्हणजे काय तर माझं इंद्रिय ही जिव्हा वाणी आणि वाणी कोणती तर 4ही वाणी एकरूप झालेल्या असल्या पाहिजे तेव्हाच तुम्हाला ते आवडते. परा पश्यंती मध्य म्हणजे ह्या वैखरी मध्यमा आणि पश्यंती परेला शरण गेल्या पाहिजे. आणि त्या तिथे परेला शरण गेल्याच्या नंतर जे प्रवचन सुरू होते त्या प्रवचनामध्ये वैखरी हे प्रवचनाचे वैखरी हे परेचे एक इन्स्ट्रुमेंट बनते. आणि असे इन्स्ट्रुमेंट बनल्याच्या नंतर मित्रांनो असे कार्य करत असताना मनावर पूर्ण ताबा असला पाहिजे. आताच मी तुम्हाला म्हटलं की आता हे मी जेव्हा 4ही एकत्र झाल्याच्या नंतर ते 4ही इंद्रिय एकत्र झाल्याच्या नंतर त्या इंद्रियावर मनाचा आणि मनावर आत्म्याचा हा ताबा असला पाहिजे तेव्हा ती कार्यसिद्धी होईल. भगवद्गीतेतून असे शिकता येईल की कुठलेही कार्य पुन्हा एकामुळे पूर्णत्वास होत जात नाही. तर त्यात पूर्णत्व समग्रता सगळ्यांमुळे येते. जर समजा मी म्हटलं की मी व्याख्यान देतो प्रवचन देतो तर मी नुसतं प्रवचन देतो म्हटलं आणि मी बोलायला लागलो तर कार्यसिद्धी होणार नाही. किंवा मला प्रवचन देण्यासाठी प्रवृत्त मंजुषाने केले. प्रश्न मृणालताईने विचारले, कैवल्याने विचारले, वेदने विचारले. तर अशा पद्धतीनं या व्याख्यानामध्ये सजीवता उत्पन्न होते. आणि हे 1-1 करस्पॉन्डन्स जेव्हा होतं आपण प्रत्यक्ष एकमेकाला भेटत नसतानाही आपण 1-1 करस्पॉन्डन्स करतोय एकमेकांशी. आणि हे एकमेकांशी जेव्हा 1-1 करस्पॉन्डन्स आपण करत असतो त्यावेळी ते कार्य सिद्ध होतं. लंकेला जाण्याकरिता सेतुबंधनाचे कार्य सुरू झाले. तुम्हाला माहिती आहे, मी गोष्ट सांगत नाही, महत्वाचं सांगतो. तेव्हा त्या सेतुबंधनाचा कार्य हे आर्किटेक्ट कोण होता तर हनुमंत. हनुमंता इतकीच महत्वाची ती छोटीशी खारोटी होती जी रेती घेऊन जात होती.
त्यामुळे प्रत्येक कार्यात प्रत्येक घटक हा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही हे लक्षात ठेवले तेव्हा कुठलेही कार्य मी केले, माझ्यामुळे उत्कृष्ट झाले, हा विचार कधीही मनाला शिवता कामा नये. मी हा शब्दच मोठा वाईट आहे. त्या मीच्या ऐवजी आम्ही हिंदीत बोलतो की नाही आम्ही लोक जेव्हा, तेव्हा कधीच मय म्हणत नाही, हम असा शब्द असतो. हम लोगों ने किया, हमने किया. हम म्हणजे आम्ही सर्व. हे फक्त मराठीतच मी जरा जास्त मोठा आहे, जास्त अंडरलाइंड आहे मोठा म्हणायचं म्हणजे मला, की अधोरेखांकित आहे मराठीतच जास्त. तर अहंकारयुक्त गर्विष्ठाप्रमाणे वागणारे लोक, कारण काय हे असं का करायचं नाही आहे, कारण अहंकारयुक्त गर्विष्ठाप्रमाणे वागणारे लोक हे वन हू डज नॉट नो असे असतात. वन हू डज नॉट नो असे असतात म्हणजे अज्ञानी महामूर्ख असतात. हे सेल्फ रिअलायझेशन होणे फार फार कठीण आहे, कारण अहंकार ज्याला होतो तेथे विवेक नसतो. तिथे ताबडतोब विवेक त्याला सोडून जातो. अहंकार जिथे होतो तिथे विवेक नसतो, नम्रता नसते. विवेक आणि नम्रता हे सख्य बहीण भाऊ आहे. विवेक आला की नम्रता तिथे आलीच पाहिजे त्या व्यक्ती. तर विवेक नसतो, तो स्वकीर्ती आणि कौतुकाकरिता आसक्त असतो. जेथे विवेक वैराग्य शून्य तेथे मनोनिग्रह हा सदाचारातील अंग असूच शकत नाही. पहा, एकामागे एक कसं आलं मनोनिग्रहापर्यंत आपण पोचलो आणि तो असूच शकत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण म्हणतो देवाचे वास्तव्य आत्म्याद्वारे मनुष्यात आहे, तेव्हा आपण आपल्यातील विवेक वैराग्य जागृत ठेवून गर्व अहंकार मद मोह मत्सर इत्यादी षड्रिपूंवर मात करून षट्संपत्ती स्थिरावण्याकरता मनाची साम्यावस्था मनोनिग्रह प्राप्त केलाच पाहिजे. टॉक्स ऑन द पाथ ऑफ ऑकल्टिझम व्हॉल्यूम 1 पेज नंबर 217 ते 260 वरचा हा आतापर्यंत आपण अभ्यास केला आणि आपण सर्वांनी असा अभ्यास आता करावा असं अपेक्षित आहे. माझ्यासारख्या कोणी कितीही व्याख्यानं दिलीत, तुम्हाला एक एक पान एक एक ओळ समजावून सांगितली तरी सुद्धा जोपर्यंत स्वाध्याय स्वतःचा अभ्यास एका ठिकाणी बसून एकाग्र चित्तानं करणार नाही, या सगळ्या गोष्टी लक्षात येणार. मी हे याकरता सांगतो आहे की हे झाल्याबरोबर व्याख्यान झाल्याबरोबर हे एवढे मोठे पानं दादा 116 पासून ते 217 पासून तर 277 पर्यंत एवढे पानं तू एका तासात पूर्ण केलेस असं मंजुषा सुनीलचा मला ताबडतोब फोन येऊ शकतो. म्हणून मी सांगतोय की हे अभ्यास कसा करायचा हे मार्गदर्शन आहे. अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. सेल्फ कंट्रोल इन ऍक्शन, इंद्रिय निग्रह, ज्याला दम म्हटलेले आहे. परंतु पुन्हा आता आपण त्या समानार्थी शब्दांमध्ये जाणार नाही. सद्गुरूंनी कंट्रोल इन ऍक्शन म्हणजे इंद्रिय निग्रह म्हटले आहे, इंद्रिय दमन म्हटलेले नाही, हे लक्षात ठेवा. निग्रह आणि दमन यातील फरक लक्षात घेतलाच पाहिजे आपण. निग्रहात सहज योग येतो तर दमन यात अटयोग येतो. दमन केल्याने आत दाबलेली ही उत्कट इच्छा कधीतरी उफाळून बाहेर येण्याची दाट शक्यता असते. परंतु निग्रहात तसे करणे मनाने स्वीकारलेले असते. म्हणजे मला माझ्या खाण्यावर ताबा ठेवायचा आहे, मला माझ्या खाण्यावर ताबा ठेवायचा आहे, हे मी ठरवलेलं आहे, माझा निग्रह आहे. आणि त्यामुळे मी आवडती गोष्ट दिसली तरी सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटणार नाही किंवा खाण्याची मला आसक्ती निर्माण होणार नाही. परंतु मी दमन जर समजा केलं तर मी कोणी मला पाहत नाही आहे ना, पाहून मी गपागप खाऊन घेईन. तसे करणे मनाने स्वीकारलेले असल्याने त्या कृतीपासून मन आणि इंद्रिय निरीक्षक किंवा उदासीन होते व हळूहळू त्यापासून आपण मुक्त होतो. कधी कधी काय होते, आता मी खाण्याचं उदाहरण घेतलं फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला ती आपली आवडती वस्तू दिसल्याबरोबर आपण खातो.
खाल्ल्यानंतर तब्येत बिघडते लक्षात येतं, मग आपण नंतर ठरवतो की आता मी खाणार नाही, तरी खातो. मग आपलंच आपल्याला वाईट वाटतं, अरे यार मी ठरवलं होतं खायचं नाही पण मी खाल्लं, आणि करता करता ते खाणं बनतं. महाराष्ट्रातील संत परंपरेत एकादशीचे व्रत याकरिताच सांगितले. ते व्रत समजून उमजून केले तर साधक मनुष्य कधी मुक्ती मंदिरात पोहोचेल त्याचे त्याला कळणार नाही. एकादशी म्हणजे फक्त अन्न खायचं नाही, म्हणजे वरण भात भाजी पोळी खायची नाही आणि वेगवेगळे साबुदाण्याची खिचडी करायची आणि असे खूप वेगवेगळे पदार्थ करायचे. आता उपासाची इडली पण मला त्या दिवशी मी माझ्या आत्याकडे गेलो होतो तर माझ्या भाऊजाईनं दिली. तर अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ उपासाचे निराळे करून खायचे म्हणजे एकादशी नव्हे. तर आपण मुक्ती मंदिरात शिरण्याकरता एकादशी करायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच या प्रकरणात सांगितलेलं आहे. एकादशी म्हणजे 15 महिन्यातील 2 भाग असतात. मराठी महिन्यात 2 भाग असतात, प्रतिपदा ते पौर्णिमा आणि प्रतिपदा ते अमावस्या, आणि अशी 2 वेळा एकादशी येते. प्रत्येक पक्षातील 11व्या दिवसाला ते व्रत करायचं आहे एकादशीचे. तुम्ही पंचांगात जर समजा बघितले, कधी पंचांग वाचले, आता माझं व्याख्यान झाल्याबरोबर तुम्ही कालनिर्णय करा. कालनिर्णय तर प्रत्येकाच्या घरी असते आणि प्रत्येकाने पाहत तिच्या प्रत्येक एकादशीला एक विशेषण आहे, एक वेगळं नाव आहे. मौनी एकादशी, निर्जला एकादशी, पाशांकुशा एकादशी, परिवर्तिनी एकादशी, अशी वेगवेगळी, आणि ही सर्व आपल्या इंद्रियांशी संबंधित आहे. सर्व एकादशींची ही जी विशेषण आहेत ना, ती आपल्या इंद्रियांशी संबंधित आहेत. प्रत्येक पंधरवाड्यात एक एक इंद्रिय नियमात आणून, म्हणजे प्रतिपदेपासून तर एकादशीपर्यंत एक एक इंद्रिय आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर ठरवायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आपण ऑन बेड जे मेडिटेशन करतो, ऑन बेड म्हणजे उठून बसल्याबरोबर जे सद्गुरूला परमेश्वराला नमस्कार करतो, त्या क्षणी निग्रह करायचा आहे की आज मी या पर्टिक्युलर इंद्रियावर माझा ताबा मिळवणार. आणि रात्री झोपताना सिंहावलोकन करायचं की मी हे ठरवलं होतं, मी किती वेळा डिरेल झालो. आणि मग 11व्या दिवशी मनासहित सर्व इंद्रियांवर, शेवटल्या दिवशी एकादशीला मन येते. असं जर समजा एक एक करत आलो आपण, पहिले 5 दिवस 5 कर्मेंद्रिय, दुसरे 5 दिवस दुसरे 5 ज्ञानेंद्रिय, आणि मग 11व्या दिवशी एकादशीच्या दिवशी मन, असं सर्व देहांवर सर्व इंद्रियांवर नियंत्रण आणणे हे एकादशीचे व्रत. खिचडी आणि साबुदाण्याचे पापड आणि बटाट्याचे पापड खाणे म्हणजे एकादशी नव्हे. मग इंद्रिय आणि विचार या तादात्म्य साधेल की विचार आणि आचरण सारखे करण्यात फार त्रास किंवा एक्स्ट्रा एफर्ट पडणार नाही. एफर्टलेस ऍक्टिव्हिटी जे कृष्णमूर्ती म्हणतात. बघा काय काय झालेलं आहे की आपण प्रतिपदेपासून तर दशमीपर्यंत एक एक इंद्रिय निग्रहात आणलं. 11व्या दिवशी मनाला सुद्धा आपण आपल्या ताब्यात घेतलं आत्म्याच्या, आणि मग असं हे करत असताना इंद्रिय आणि विचार यांच्यात तादात्म्य निर्माण झालं. कारण मन, विचारांचं साधन मन आहे ना, यांच्यात तादात्म्य, सिमिलॅरिटी किंवा 1-1 करस्पॉन्डन्स क्रिएट झालं. आणि यांच्यात ते क्रिएट झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, तर तादात्म्य साधले की विचार आणि आचरण हे सारखे होईल. फार त्रास, याच्यात सारखेपणा आणण्यात त्रास होणार नाही. एकदम एक्स्ट्रा एफर्ट घेतल्याशिवाय सहज हे कार्य होईल. आणि तसेच जगत कल्याणाकरिता विचार आणि आदर्शवाद आचरणात आपसूक अगदी सहज येतील. विचार आणि आदर्शवाद सहज आपल्या आचरणात येईल. सत्कर्म असे काही घडून, सत्कर्मात आपण असे काही घडून जाऊ, असे काही घडून गेलो पाहिजे सत्कर्मामध्ये की मी स्वस्थ असताना श्वासोश्वासाची संथ गती कुणाच्याच लक्षात येत नाही. मी जो श्वासोश्वास या क्षणी घेतोय किंवा तुम्ही जे बसलेले आहात तुम्ही श्वासोश्वास घेताय, आपल्याला श्वासोश्वास कधी लक्षातच येत नाही. तसे हे सत्कर्म आपल्याकडनं सहज घडत जात, इतके सहज घडले पाहिजे, अगदी सहज घडावेत की असे काही मी करतो आहे हे मला कळू नये. याकरिता आचार विचार आणि विहार या तादात्म्य असले पाहिजे. आचार विचार आणि विहार
या तादात्म्य असले पाहिजे. विचार, आचार म्हणजे वर्तणूक आणि विहार म्हणजे मी त्या जागी जाईल जिथे मला सत्कर्म करायचे. दुसऱ्याचे कार्य किंवा कर्मात त्याच्या परवानगीशिवाय कधीही आपला सहभाग नसावा. मागच्या व्याख्यानात आपण पाहिलं, लुडबुड करायची नाही कुणाच्याच कामामध्ये. उगाचच कुणालाही सल्ला तर मुळीच देऊ नये. बरेचदा नवविवाहितांना नवरा बायकोंनी एकमेकांशी कसे वागावे याकरिता सल्ले समाजात दिले जातात. येथे इतरांच्या सल्ल्याची आवश्यकताच नसते. इव्हन त्या मुलीच्या किंवा मुलाच्या आईची सुद्धा सल्ल्याची आवश्यकता नसते. कारण ते दोघं एकमेक म्हणजे ते स्त्री आणि पुरुष एकमेकाच्या जीवनात कर्मबंधने मोकळी होण्याकरता येतात. त्यांच्या अदल्या जन्मीचे जे कर्म आहेत त्या कर्मांपासून मोकळी होण्याकरिता ते एकमेकांबरोबर येतात. आपण सहवासात किंवा संपर्कात ते कर्मबंधने मुक्त करण्याकरता येतो. मी नवरा बायको अशासाठी घेतले की सगळ्यात जास्त कॉन्फ्लिक्ट तिथंच व्हायला लागलेले आहेत आजकालच्या काळामध्ये. परंतु आपल्या जीवनामध्ये जोही कोणी व्यक्ती येतो तो व्यक्ती काहीतरी अदल्या जन्मीचे कर्म आहेत म्हणून तो येतो. ती जशी असतील, आपली कर्म जशी असतील तसे त्या संबंधाचे प्रगटीकरण होईल. इंद्रियांच्या माध्यमातून होणारी कर्मे उत्क्रांती साधक आहेत की नाही यावर तुझ्यावर परिपूर्ण लक्ष असले पाहिजे. इंद्रियांच्या माध्यमातून होणारी कर्मे उत्क्रांती साधक आहेत की नाही. आता आपण म्हटलं की आपण जे काही कर्म करणार आहोत अदल्या जन्मीचे आहे, परंतु ते कर्म करत असतानाही ते उत्क्रांती साधक असावेत हे आपण अट्टहासाने केलं पाहिजे. आपलं त्या कर्मांवर लक्ष असलं पाहिजे की मी जे काही कार्य करतो आहे ते उत्क्रांती साधक असलं पाहिजे, उत्क्रांती सपोर्टिव्ह असलं पाहिजे. उत्क्रांती कुणाची हो, तर ही उत्क्रांती संपूर्ण जगाची. इंद्रिय दमन नसले तरी नियमन असले पाहिजे. हा शब्द फार उत्कृष्ट आणि महत्वाचे आहेत बरं का. इंद्रिय दमन नसले तरी इंद्रिय नियमन असले पाहिजे. नियम हे लागलेच पाहिजे. आपले इंद्रिय शिस्तीत असले पाहिजे. म्हणजेच आपण आपले जीवन शिस्तीत ठेवले पाहिजे. थिओसॉफिकल सोसायटी जे थिओसॉफीचं ज्ञान आहे ते शिस्त जीवनाला शिकवते. आणि ते शिस्त जोपर्यंत जीवनाला लागत नाही तोपर्यंत थिओसॉफी जीवनात उतरली नाही. मोठमोठे भाषण देऊन होत नाही हो. हे मी एवढं सगळं काही व्याख्यान तुम्हाला सांगतोय, परंतु हे सगळं माझ्या जीवनात मला उतरवणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. याची जाणीव मला झाली पाहिजे. हे कदाचित व्याख्यान इफेक्टिव्ह व्हावं म्हणून मी बोलू पण शकतो, परंतु तुम्ही स्वतः माझ्यात पडताळू शकता की हे मिलींमध्ये उतरलं आहे. आणि माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, जे ऐकतायत त्यांना, जे ज्येष्ठ श्रेष्ठ, प्रत्येक आत्मा माझ्यापेक्षा हा ज्येष्ठ आहे. माझी प्रत्येकाला विनंती आहे की हे माझ्यात उतरलेलं नसेल, माझ्यात जे दोष असतील ते तुम्ही मला सांगावे. मी मोठ्या आनंदाने स्वीकारेन ते आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेन. जागरूकतेने सदैव सर्व काळ एका साधक प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून हे अपेक्षित असते, जे काही मी आतापर्यंत बोललो. इंद्रियांच्या परिचालनाविषयी तू जागृत झालास, जास्त जबाबदारीने कार्य करायला लागलास, म्हणून सांख्य योग उपदेशी स्वधर्मात पासून किंवा नित्य कर्मापासून तुझी सुटका नाही ते आजन्म तुला लक्षात ठेवले पाहिजे. स्वधर्म हे तुला कळलेच पाहिजे. तू कुटुंब प्रमुख आहे, कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर, ते कार्य तुला केलंच पाहिजे. तू कुटुंबात तुझा जो काही रोल आहे, कुटुंब प्रमुख नसशील, परंतु कुटुंबात तुझा जो काही रोल आहे तो रोल तुला पूर्ण करायचा आहे. समाजात जो काही तुझा रोल आहे तो तुला पूर्ण करायचा आहे. हा सांख्य योग तुला विसरता कामा नये. कारण घरातील ज्येष्ठ नागरिक सोडून, एक उदाहरण देतो, घरात आपल्या ज्येष्ठ नागरिक आहे, म्हातारे आई वडील असतील, अजून कोणी ज्येष्ठ असतील, आई वडीलच म्हातारे असतात असं नव्हे, तर घरात जे कोणी ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना सोडून वृद्धाश्रमामध्ये सेवा द्यायला जायचे, पेपरात फोटो आणायचे आणि घरातला आपला वृद्ध माणूस, त्याला आपली मदत हवी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे.
हे असेच समजा आपण वागत असू तर हे व्यर्थ जीवन आहे, हे समाज कार्य शून्य आहे. आता साधकाने एक कायम लक्षात ठेवले पाहिजे की जीवनात पारलौकिक वाटेवर पावले टाकली आहेत तेव्हा आता नवनवीन लौकिक जबाबदारी स्वीकारणे अयोग्य ठरेल. जेव्हा आता मी पारलौकिक वाटेवर मी पाऊल टाकलेलं आहे आणि तिकडे मला जायचं आहे, तर इकडे मला अटकून राहण्यात नवनवीन लौकिक जबाबदाऱ्या मी माझ्यावर घेणार नाही. परंतु कारण आता लौकिकातून मोकळे झाल्याखेरीज पारलौकिक मार्गावर अग्रक्रमण होणार नाही. परंतु ज्या आधी स्वीकारलेल्या लौकिक जबाबदाऱ्या आहेत त्यातून माझी सुटका नाही, मला त्या पूर्ण करायच्याच आहेत दररोज. ते पूर्ण करणे हे तुझे आणि माझे प्रथम कर्तव्य आहे. उगाचच साधकाने काल्पनिक कर्मात गुंतू नये, काल्पनिक कर्मामध्ये गुंतू नये. मनामध्ये की सद्गुरूंनी असं केलं, आपण खूप मोठे मोठे विचार करतो उगाचच, तर अशा काल्पनिक कर्मांमध्ये गुंतू नये. मी एक उदाहरण देतो, कारण त्यावर आपली चर्चा पण याच्या आधी झाली होती प्रश्नाच्या माध्यमातून. अन्नदानातून पुण्य प्राप्ती होते, काल्पनिक कर्म आहे. अन्नदानातून पुण्य प्राप्ती होते, म्हणून त्याकरिता आता ते पुण्य मला मिळवायचं आहे. मग आता अन्नदान करण्याकरिता मी धनार्जन करेन, पैसा मिळेल, कारण पैशाची वेळ अन्न कसं देणार ना. म्हणून अन्नदानाकरिता मी धनार्जन करेन. अन्न शिजविण्या व्यतीत झालेला माझा वेळ आणि कष्ट, हे जे सगळं काही म्हणजे पहा, मला पुण्य मिळवायचं आहे. पुण्य मग कशाच्या माध्यमातून मिळवणार आहे? अन्नदानातून मिळवणार आहे. मग त्याकरता मी काय करेल? अन्न म्हणजे धान्य खरेदी करण्याकरता मी धनार्जन, मग त्याच्यानंतर ते अन्न शिजवण्याकरता मी कष्ट करेल, वेळ माझ्या जीवनातला वाया घाल. हे सगळं करण्यापेक्षा जर समजा मी ज्याला अन्नदान करणार आहे त्याला अन्नार्जन करण्याकरिता ज्ञानदान केले तर ते कितीतरी पटींनी श्रेयस्कर आहे, असं ॲनी बेझंट TOS विषयी बोलत असताना ते म्हणतात, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग थिंग्स गिव्ह देम द नॉलेज टू ऑब्टेन द थिंग. त्या वस्तू मिळवण्याकरिता त्यांनी काय केलं पाहिजे हे शिकवा, हे TOSचं वर्क करा, असं ॲनी बेझंट म्हणतात. तेव्हा काल्पनिक कर्म तू स्वतःहून तुझ्यावर किंवा लोक तुझ्यावर लादू पाहतील. तू स्वतःहून लादून घेशील हे काल्पनिक कर्म किंवा लोक तुझ्यावर लागतील. तेव्हा मित्रांनो, विवेक बुद्धीने हे आपल्या लक्षात आले पाहिजे की हे कर्म काल्पनिक आहे की लौकिक फायदा देणारे आहे की गॉड्स प्लॅन ऑफ इव्होल्युशन करता आहे. हे विवेक बुद्धीनं तुला लक्षात आले पाहिजे. आणि कशापासून वैराग्य मिळवायचं आहे? काल्पनिक कर्मांपासून मला वैराग्य मिळवायचं आहे. लौकिक पातळीवर मला जे काही फायदा देणार आहे तो लौकिक फायदा मिळवून देणाऱ्या कर्मापासून मला वैराग्य घ्यायचं आहे. आणि विवेकाच्या माध्यमातून गॉड्स प्लॅन ऑफ इव्होल्युशन करता उपयुक्त असं कर्म मला माझ्या जीवनात निवडायचं आहे. आता इंद्रिय नियमनात माझं इंद्रिय नियमन करताना 5 कर्मेंद्रियांचे नियमन करणं तुलनात्मक सोपे आहे. मी माझ्या हाताला बजावू शकेन की हे काम करायचं नाही. मी माझ्या पायांना बजावू शकेन की मी कुठं जायचं आहे, मी शाळेत जाईन, मी कॉलेजमध्ये जाईन, ऑफिसमध्ये जाईन. मी अयोग्य ठिकाणी जाणार नाही हे मी माझ्या पायांना समजावून सांगू शकतो. कारण हे अतिशय सोपं आहे. कर्मेंद्रियांना नियमनात आणणे हे अतिशय सोपं आहे, कारण त्यांच्या हालचालींवर आपण थोडा जरी प्रयत्न केला तरी ताबा मिळवू शकतो. परंतु ज्ञानेंद्रियांवर ताबा मिळवणे फार कठीण आहे. ज्ञानेंद्रियांवर ताबा मिळवणे अतिशय कठीण आहे. सभेत बसलो असताना कान बंद करता येत नाही. स्पंदनातून होणारे स्पर्शज्ञान थांबवता येत नाही. तसेच घाणेंद्रियात सुगंध किंवा दुर्गंधीपासून अडवता येत नाही. इथे आपण बसलेलो आहे आणि बसलेलो असताना आता तुम्ही प्रत्येक आपण वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो आहे. तुम्हाला हे व्याख्यान ऐकायचं आहे, परंतु त्याच क्षणी घरामध्ये जर समजा आणखीन इतर लोक काही बोलत असतील तर तेही शब्द कानावर पडतात. ते आपल्याला कान बंद करायचे त्यांच्यासाठी. कान बंद केले आपण तर काय होतं, आपल्याला काहीच ऐकू येत. परंतु इथे काय म्हटलेलं आहे की कान बंद करायचे म्हणजे काय, मला काय ऐकायचं नाही त्याच्याकरता कान बंद करायचे आणि काय ऐकायचं आहे त्याच्याकरता कान माझे सुरू. बघा किती कठीण आहे.
म्हणजे मला एक चाळण लावायची आहे माझ्या कानाच्या तिथे, आणि त्या चाळण जी लावायची आहे त्या चाळणीतून काय आत येईल आणि काय मी बाहेर ठेवायचं आहे हे मला लक्षात ठेवायचं आहे. विवेक इथे असला पाहिजे की मला कशापासून वैराग्य मिळवायचं आणि काय स्वीकारायचं. म्हणून या दोनच्या आधी विवेक आणि वैराग्य आलं. याच्या आधी आपण सामान्य जीव आहोत. आज तरी आपण सामान्य जीव आहोत. असेल कोणी एखादं, मी असं म्हणत नाही की आपण सगळेच, पण मी तरी एक सामान्य जीव आहे. परंतु when knowledge starts transforming into wisdom, then the sadhaka can control these indriyas. बघा आता काय होते आहे, आता आपण नॉलेज वर आलेलो आहे, कारण मी हे गृहीत धरलं, पण पुन्हा एकदा समजावून सांगतो की आपण पुस्तक वाचतो, अक्षरांपासून आपल्याला माहिती मिळते. तुम्ही मी जे काही बोलतोय ते तुम्ही ऐकताय, माझ्या वैखरीतून येणारे शब्द तुम्ही तुमच्या श्रवणेंद्रियाने ऍब्झॉर्ब करताय. तर ते ऍब्झॉर्ब करत असताना तुम्ही फक्त माहिती मिळवताय आणि ती माहिती मी माझ्या स्मृती कक्षामध्ये साठवतोय. मग ती त्या स्मृती कक्षामध्ये ती माहिती साठवल्यानंतर मी काय करेन, तर मी ज्याप्रमाणे गाय खाल्लेल्या अन्नाचं, किंवा जे माकड असतात ना इथे, ते सगळं अन्न गोळा करून घेतात मिळालं की भरभर गिळून, आणि मग ते बाहेर काढतात आणि त्याचं रवंथ करतात, त्याला बारीक 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 चावून मग ते गिळतात आणि मग ते पचन क्रियेत जातं. तशा प्रकारे ही माहिती मला रवंथाच्या माध्यमातून, मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा रवंथाच्या माध्यमातून त्या माहितीचं ज्ञानात म्हणजे नॉलेज मध्ये परिवर्तन आहे. आणि नॉलेज मध्ये परिवर्तन केल्याच्या नंतर माझ्या साधनेच्या माध्यमातून, ध्यान झालं आता साधनेच्या माध्यमातून हे नॉलेज ज्ञान मी आत्मसाक्षात्कारामध्ये, विजडम मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायला लागेल. विजडम मध्ये मगाशी जे मी म्हटलं ना, सत्कर्म आपसुक होतात, एफर्टलेस. म्हणजे काय, तर ते विजडम मध्ये नॉलेजचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं. तर ते विजडम मध्ये नॉलेजचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं तेव्हा साधक कॅन कंट्रोल द इंद्रियाज. आणि माझा एक अनुभव आहे की जिभेवर नियंत्रण आले की आपसुकच जीवनाचे गणित जमायला लागते. जिभेवर नियंत्रण आले, रसनेवर नियंत्रण आले, जिभेवर नियंत्रण आले की जीवनाचे गणित जमते. वाचा आणि रसना, जिभेवर नियंत्रण म्हणजे. मध्ये काही दिवसांपूर्वी मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सात्विक आहार कसा असावा ही एक पोस्ट टाकली होती. तसेच भोजन रसनेने केले आणि भजन वाचेने केले तर आपोआप मन त्यात पहिले विद्रोह व नंतर शरणागती. बघा, म्हणजे भोजन मला अतिशय थोडं, एवढं जीवन जगण्याकरता, जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे तेवढंच मला भोजन करायचं आहे. एक लक्षात ठेवा, बायोलॉजिकल सायन्स सांगते की ब्रेन आणि बॉडीचा एक रेशिओ आहे वजन 1:10. म्हणजे 1 ग्रॅम जर समजा मेंदूचं वजन असेल तर शरीराचं वजन हे 10 ग्रॅम असलं पाहिजे, असा रेशिओ आहे. जर समजा या देहाचं वजन वाढत गेलं तर मेंदू हा निष्क्रिय होत जातो, कारण त्याचं वजन कमी होतं, तो रेशिओ बिघडतो. म्हणून भोजन रसनेने किती करावं याचा विवेक असला पाहिजे. आणि वाचेने भजन काय करावं, भजन म्हणजे ते भजन गाणं नाही गायचं आहे, हो, भजन म्हणजे देवाच्या भक्तीकरिता करत असलेले कार्य. वाचेने केले तर आपोआप त्यात पहिल्यांदा काय होतं, मन विद्रोह करतं, कारण लोअर माइंडला ते नको असतं आणि हायर माइंडला हवं असतं. तर मग आपण ते तरी करत असलो मनाने, लोअर माइंडने किती विरोध केला तरी मग काय होतं, हायर माइंड, लोअर माइंड हे हळूहळू हळूहळू कमकुवत होतं आणि हायर माइंड पूर्ण, म्हणजे जो माइंड आपलं एवढं आहे तर त्यातलं अर्ध, आता जर समजा हे असं मी पुस्तक दाखवतोय तुम्हाला, हा भाग जो आहे हा आपलं जर समजा लोअर माइंड आहे आणि हा भाग जो समजा आपला हायर माइंड आहे, तर हा लोअर माइंड कमकुवत होत 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 हा जो हायर माइंड आहे हा इथपर्यंत जातो आणि पूर्ण माइंड हे हायर होऊन जातात. म्हणजेच काय, तर लोअर माइंड शरणागतीस येते. आणि मन काय एकदा भजनात रमले म्हणजे सत्कर्मात रमले की तो साधक
on the God's plan and work for the God's plan of evolution. तो साधक गॉड साइडला जातो. आपण दोन प्रकारचे माणसं बघितले आहे, वन ऍट गॉड साइड आणि वन ऍट अनदर अपोजिट साइड. तर तो साधक काय होतो की जेव्हा त्याचं मन हे भजनात रमतं तेव्हा तो गॉड साइडला जातो आणि त्याच्या हातून जे कार्य होतं कर्म, ते कर्म गॉड्स प्लॅन ऑफ इव्होल्युशन करता होतात. मग आता हे जेव्हा इथे बघा 3 इंद्रिय एकत्र आले, वाचा आली, वाणी, रसना आली आणि मन आलं. हे तीनही इंद्रिय जेव्हा एकत्र आले तर आपसुकच उरलेली 8 इंद्रियांसहित ही 3 इंद्रिय म्हणजे असे हे 11ही इंद्रिय आत्म्यात शरण जाऊन त्या दिवशी साधकाच्या जीवनात विजया एकादशी साजरी होते. मित्रांनो, ही विजया एकादशी ज्या दिवशी साजरी होईल त्या दिवशी पहिली महायोग दीक्षा आपल्याला प्राप्त होईल. मग समजा हे इनिशिएशन करता हे सगळा हा अभ्यास करायचा आहे. जे कृष्णमूर्तींना हे ज्ञान सद्गुरूंनी फर्स्ट इनिशिएशनच्या आधी दिलेलं होतं. आपण हे जे काही अभ्यास करतो आहे ते ही पहिली महायोग दीक्षा जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता हे जे काही महात्मे उत्कृष्ट कार्य या जगामध्ये करतात त्यांना ऍटलिस्ट पहिली महायोग दीक्षा मिळालेली असते. आपलंही जीवन लवकर त्याकरिता तयार व्हावं याकरिता आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. आपण इथे थांबणार आहोत आज. जर प्रश्न कोणाला असतील तर त्यांनी ते व्हॉट्सअपवर मला पाठवायचे आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण पुढले 2 सहिष्णुता व प्रसन्नता हे 2 सदाचारातले सद्गुण घेणार आहोत आणि आपण इथे थांबणार आहोत. प्रार्थना करूया शांती मंत्र. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु.